धाराशिव जिल्ह्यामध्ये गारपिटीचा मोठा कहर झालेला आहे. लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष पीक असेल, केळी पीक असेल, त्याचबरोबर कांदा, टरबूज याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत. या ठिकाणी काढून ठेवलेला कांद्याचा ढिगारा जो आहे तो गारपिटीमुळे, पावसामुळे जो आहे तो पूर्णतः नासलेला आहे. हा कांदा बाजारात जाणार होता, मात्र त्या अगोदरच गारपिटीने या कांद्यावरती कहर केलेला असून पूर्णतः नुकसान केलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. आपण ते शेतकऱ्याकडून जाणून घ्यावे की नेमकं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे. दादा काय सांगाल, नुकसान झालंय? नुकसान काल अचानक 5-5:30च्या वातावरण चेंज होऊन अचानक गारपीट झाली. आम्ही कांदे गोळा करत होतो. काय कांदे गोळा करता आले, काय करता आले नाही. अचानक पाऊस आल्यामुळे गारपिटीनं सगळं 5 इंचाचा थर झाला. पूर्ण रानामध्ये अशी गारपीट झाली की याच्या पहिला आम्ही कधी बघितली नव्हती. आमचे वडील सुद्धा म्हणतात की त्यांनी बघितली नव्हती. तर अशी प्रचंड गारपीट झाल्यामुळं आमचं प्रचंड नुकसान झालं. 4 एकरचा कांदा आमचा खराब. किती एकूण खर्च झाला होता कांद्यासाठी? 2.5 लाख रुपये खर्च झाला कांद्याला. आता त्याचं उत्पन्न तर काय येणार नाही, पण ते कांदा मार्केटला सुद्धा जाणार नाही. आता पूर्णतः याची दखल शासनाने घ्यावी आणि योग्य ती. बाबा गारपीट झाले, नुकसान झालंय, काय भावना आहेत, काय वाटतंय? शासनाकडे काय मागणी आहे? नाही आता आपल्या शोध्यांचं नाही करायचं तेवढं खर्च केला, कांदा काढला, मार्केटला भरायचं म्हणलं तर अचानक गारपीट झाली. सगळ्या वावरावर कांदा पडलाय, काय करावं विधान नाही. शासनाकडे काय मागणी असणार आहे? का आता देतील ती देतील आता. काय करायचं? पंचनामा करायला अधिकारी वगैरे आले होते? होय आधी तलाठी साहेब आलती. तलाठी साहेब, मंडळाधिकारी पंचनामा करून गेलेत येऊन सकाळी. तर काय असेल ते पुढचे प्रोसिजर नियमानुसार होईल. काय हे शासन मदत करेल शेतकऱ्यांना असं वाटतंय का? शासनाने मदत केलीच पाहिजे. नाही केली तर शेतकरी असाच भरभरट राहील. आणि शासनाने जर मदत केली तर शेतकरी जिवंत राहील ना, अन्यथा शेतकरी जिवंत राहणार. या होत्या शेतकऱ्यांच्या बोलक्या भावना. शासनाने मदत केली तरच शेतकरी जिवंत राहील. त्यासाठी शासनानं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं असल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मी वैभव बारवे, एलएस मराठी, लोहाला खुर्द, धाराशिव.